स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आज मी तुम्हाला सगळ्यांना गोपद्य व्रत याच्याबद्दलची माहिती सांगणार आहे. ते आपण चातुर्मासामध्ये करतो आणि चातुर्मास आता सुरू होणार आहे. त्याच्यामुळे गोपद्य व्रत हे कसे केले जाते, त्याच्यामध्ये काय नियम आहे, त्याची कथा, हे सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्यासोबत जुळलेले राहा. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि गोपद्य व्रत कसे करायचे हे सुद्धा तुम्हाला कळेल. चातुर्मास सुरू झाला आहे. अनेक घरांमध्ये विविध व्रतांची सुरुवात होते. त्यापैकीच एक अत्यंत आणि पवित्र म्हणजे गोपद्य व्रत आणि हे खूप लाभदायक पण आहे. आजही अनेक महिला हे व्रत करतात श्रद्धेने आणि काहींना हे व्रत माहितीच नाही आहे. पण अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतात, हे व्रत कसे करायचे, याचे नियम काय, असे वगैरे सगळे प्रश्न असतात. ते आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोपद्य व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम गोपद्य व्रताची सुरुवात आषाढी म्हणजे अर्थात आषाढी एकादशीला, देवशयनी एकादशीला सुरुवात होते आणि या दिवशी भागवत एकादशी, त्याच दिवशी भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते. त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला, नंतर कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीपर्यंत म्हणजे साधारण 4 महिने हे व्रत केले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, गोपद्य म्हणजे नेमके काय? गोपद्य म्हणजे गौमातेचे पावलांचे शुभचिन्ह, जे आपल्या गोधर्मामध्ये, आपल्या जे पारंपरिक धर्मामध्ये गोमातेमध्ये 33 कोटी देवीदेवतांचा वास मानला जातो. त्यामुळे रोज गोपद्य काढून त्याची पूजा करणे म्हणजे अनेक देवीदेवतांची सेवा केल्यासारखे आपल्याला पुण्य प्राप्त होते. 33 कोटी देवांची सेवा केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे हे व्रत खूप श्रद्धेने आणि मनोभावाने करायचे आहे. हे व्रत कसे करायचे? रोज सकाळी स्नान करून देवासमोर किंवा एक स्वच्छ जागा आपण घ्यायची आणि तिथे ही पूजा मांडायची आहे. तिथे रांगोळी काढायची. सफेद रांगोळीने किंवा कलरच्या रांगोळीने तुम्ही काढू शकता. सफेद रांगोळीने काढल्यास त्यावरती हळदी कुंकू नक्की वाहा, कारण व्हाईट कलरची रांगोळीचे आपण रांगोळी काढत नसतो. त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला हळद कुंकू किंवा कलर काहीतरी टाकायचे असतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यात आधी पाऊल काढायचे, त्यावरती हळद कुंकू व्हायचे, अक्षदा व्हायचे, फुले अर्पण करायची आणि माता लक्ष्मी आणि विष्णूचे आणि गौमातेचे स्मरण करायचे. त्यानंतर मनापासून प्रार्थना करायची की हे प्रभू, आमच्या घरात सुख समृद्धी, आयुर आरोग्य लाभू दे, आमच्या घरातल्या सर्व अडचणी दूर होऊ दे, ज्या पैशांच्या वगैरे सुद्धा अडचणी आहेत, तब्येती, आजारपण आहे, हे सगळं आमच्या घरातून जाऊ दे आणि सुख समृद्धी आमच्या घरामध्ये नांदू दे. अशा प्रकारे आपण प्रार्थना करायची आहे. व्रतामध्ये गोपद्य नीट आहे की नाही हे महत्त्वाचे नाही आहे, तर आपली श्रद्धा किती आहे हे खूप महत्त्वाचे आहे. रांगोळी सुंदर आली का नाही हे महत्त्वाचे नाही. रांगोळी सुंदर येवो किंवा थोडीशी वाकडी येवो, पण आपली श्रद्धा किती आहे, आपलं मन किती शुद्ध आहे, देवावरती आपली किती विश्वास आहे, हे खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गोपद्य आता काढता येत नाहीत, मग काय करायचं? गोपद्याचा उपवास कसा करायचा? तर आता तर खूपच इझी टेक्निक निघालेली आहे. गोपद्याचे साचेही मिळतात. यूट्यूबवरती पण आपल्याला बघायला मिळू शकतात. सोप्या सोप्या ट्रिकमध्ये दिलेल्या असतात रांगोळ्या काढायच्या. आपण साध्या पद्धतीने गोपद्य काढले तरी चालतात आणि आजकाल सगळी इझी फॅसिलिटी झालेली आहे. त्यामुळे आपण ऑनलाईनसुद्धा मागवू शकतो किंवा एखाद्या आपण स्टेशनरीच्या दुकानावरती गेलो, रांगोळीच्या दुकानात गेलो, तरीसुद्धा आपल्याला गोपद्याची साचा हा मिळू शकतो आणि आपण खूपच इझिली आपण ते काढून आपला उपवास करू शकतो. अशा प्रकारे पण आपण गोपद्य काढले तरीसुद्धा चालतात आणि आजकाल तर सगळं काही इझिली अवेलेबल आहे, तर आपण काढूच शकतो. तुम्ही कामावर जातात वगैरे, तर तुमच्याकडे वेळ कमी आहे, तर तुम्ही साच्यांचा सुद्धा उपयोग करून खूप छान पद्धतीने काढू शकता आणि ही पूजा करू शकता. आता तुम्ही म्हणाले, ताई या व्रताचे काही नियम वगैरे आहेत का? तर हो, आहेत. चातुर्मासात शक्यतो सात्विक भोजन करावे, सात्विक आहार घ्यावा, मांसाहार, मद्यपान करू नये आणि खोटे बोलणे टाळावे, वादविवाद टाळावे. राग जरी आला तरी तो लगेच प्रकट व्हायचा नाही, दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही. शक्य असल्यास दररोज विष्णूचे नामस्मरण करायचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री हरी विष्णू असे नामस्मरण आपण करत राहायचे आहे. या मंत्राचा आपण जपसुद्धा करू शकतो. काही स्त्रियांना हा पण प्रश्न पडला असेल की जर मासिक धर्मामध्ये काय करायचं? मासिक धर्म जर आला तर मग काय करायचं? कारण मासिक धर्म येऊ शकतो. कारण एवढं मोठं लांबलचक जर हे व्रत आहे,
तर या दिवसामध्ये मासिक धर्म हा येणारच. काही जशा स्त्रिया असतील की त्यांना हा प्रॉब्लेम येत नसेल. गरोदर वगैरे स्त्री असल्या तर गरोदर स्त्रिया पण हे व्रत करू शकतात. स्त्री, पुरुष कोणीही हे व्रत करू शकते. तर आपण त्या दिवसांमध्ये ही पूजा करायची नाही. ही पूजा आपण स्वतः न करता दुसऱ्यांकडनं करून घ्यायची किंवा तुमची मुलगी वगैरे असेल, तर ती मुलींना पण खूप आवड असते. म्हणजे ती आईला बघते तर त्याच्यामुळे तिला खूप आवड असते. ती ते सर्व करू शकते. रोज बघत असते, ते बघण्यामुळे मुलं शिकून जातात. तर ते तुमच्या मुलीकडनं करून घेऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणी नसेल करायला, तर ती तुम्ही पूजा मांडलेली तशीच ठेवायची आहे आणि तुमचे जे मासिक धर्माचे 4 ते 5 दिवस असतात, ते संपल्याच्या नंतर गोमूत्र वगैरे शिंपडून मग आपण ती पूजा पुन्हा नियमितपणे सुरू करायची आहे. कारण आपण देवासमोर म्हटलेले असते, की मी हे व्रत करणार, तर ते व्रत आपल्याला पूर्ण करणं फार गरजेचं असते. तुमची पूजा चालू आहे आणि त्या काळातच जर तुम्हाला सुतक पडलं किंवा इर्दी पडली, कोणाला बाळ वगैरे झालं, तर तेव्हा पण आपण पूजा वगैरे करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तेव्हा काय करायचे, म्हणजे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने. कोणी 11 दिवस, कोणी 13 दिवस किंवा कोणी 3 दिवस असा नियम पाळतात. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने नियम पाळत असेल, त्या पद्धतीने तुम्ही नियम पूर्ण करून गोमूत्र वगैरे शिंपडून मग पुन्हा व्रताला सुरुवात करायची आहे. श्रद्धेने सुरू केलेले व्रत हे फळ आपल्याला नक्कीच देते. पण तेव्हा आपण पूजा करू शकत जरी नसलो, तरी आपण नामस्मरण मात्र नक्कीच करू शकतो आणि नामस्मरण आपण करत राहायचं. त्या दिवशी तिला एका वृद्ध स्त्रीने गोपद्य व्रताची माहिती दिली व तिला सांगितलं, की "तू हे व्रत कर. तुला याचा खूप फायदा होईल. हे व्रताची सुरुवात आषाढी एकादशीपासून होते. तर तू या आषाढी एकादशीला हे व्रत करण्यास सुरुवात कर." आणि तिने पण ज्या म्हातारीने तिला सांगितलं होतं, त्या स्त्रीने खूप श्रद्धेने हे व्रत केले आणि भगवान विष्णूंची रोज पूजा केली. रोज श्रद्धेने गोपद्य काढायची व पूजा करायची. असे 4 महिने नियमितपणे तिने व्रत पूर्ण केले. काळानुसार तिच्या घरातील संकटे दूर झाली, आर्थिक परिस्थिती सुधारली, घरात आनंद, समाधान आणि समृद्धी आली. त्या दिवसापासून गावातील अनेक स्त्रियांनी, महिलांनी हे व्रत सुरू केले. अशा लोकपरंपरेत सांगितली जाणारी ही कथा आहे. कथा सांगण्याचं कारण फक्त एवढंच, की अशा प्रकारे आपल्या जीवनात पण आनंद, यश आणि आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. तर तुम्ही पण श्रद्धेने, सातत्याने आणि भक्तीने हे गोपद्य व्रत नक्कीच करा. त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि खूप चांगले फळ मिळणार. गोपद्य व्रत केल्यामुळे खूपशा स्त्रियांना याचा अनुभवही आला आहे, प्रचिती आली आहे. तर आपण पण हे व्रत नक्की करा आणि याच्यामुळे या 4 महिन्यांमध्ये फायदा करून घ्या. कारण हा काळच असा आहे, की या या काळामध्ये पूजा वैकल्य केल्यामुळे आपण जे बाकी काळामध्ये पूजा करतो, त्याच्यापेक्षा 4 पटीने याचं फळ आपल्याला लवकर मिळते. याचं पुण्यप्राप्ती आपल्याला लवकर होते आणि आपल्या जेही काही संकटं असतील, ते पण दूर होतात. आता गोपद्य व्रताचे आपण उद्यापन कसे करायचे? तर कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी स्नान करून श्री विष्णूंची पूजा करावी. त्यानंतर एका सुवासिनीला हळदी-कुंकू लावून, सुवासीन जर तुमची मैत्रीण असेल किंवा शेजारी कोणी असेल, काकू वगैरे, तुमच्या शेजारी ज्या लेडीज वगैरे असतात, त्यातूनही कोणाला बोललं तरीसुद्धा चालेल. तुमच्या जवळची जर कोणी व्यक्ती असेल, तर तिलाही बोललं तरी चालेल. म्हणजे त्यांना तुम्ही जेवण वगैरे करू शकता. त्या तुमच्या घरी येऊ शकता. कारण कसं काही-काही लेडीज नाही येत, जेवण वगैरे नाही करत. तर त्याच्यामुळे जर असं कोणी जवळचं असेल, तर त्यांना बोललं तर फारच चांगलं. म्हणजे त्यांना तुम्ही प्रसाद म्हणून जेवणसुद्धा देऊ शकता किंवा जर तुमच्या लांबचं कोणी असेल आणि बोललं आणि आलं, तर तुम्ही त्यांना काहीतरी खायला थोडंफार काहीतरी द्या, दूध वगैरे किंवा काहीतरी फळ वगैरे असं काहीतरी तुम्ही त्यांना खायला द्या आणि मग त्यानंतर त्या सुवासिनीला हळदी-कुंकू लावा, तिची ओटी भरा, नारळाने ओटी भरा. नारळाने ओटी भरणे म्हणजे काय? नारळ, एक मेहंदीचा कोन, नेल पॉलिश, टिकली, बांगडी अशा काही वस्तू ज्या आपण सुवासिनीला देतो, जे सुवासिनीचा शृंगार आहे, अशा वस्तू आपण तिच्या ओटीमध्ये भरायच्या. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ओटीमध्ये तिच्या ₹33 ठेवल्याच गेले पाहिजे. ₹33 तुम्ही कशाही प्रकारे ठेवू शकता. पण ₹33 हे ठेवल्याच गेले पाहिजे. त्याची जी आपली बेरीज येईल ती 33च झाली पाहिजे. असे ₹33 देऊन दक्षिणा देऊन आपण त्यांची ओटी भरायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे बघा आणि भगवान विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद घ्यायचा आहे. अशी ही सगळी पूजाविधी करून आपण विष्णूंचे नामस्मरण करून व्रत पूर्ण करायचे आहे. या व्रतामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल, मन शांत राहील आणि देवावरील श्रद्धाही खूप दृढ होईल. सर्वात मोठा लाभ म्हणजे मनाला शांतता मिळणार आहे. तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. घरात जे काही भांडणे, संकटे येतात, आजारपण असते, ह्या सगळ्या गोष्टी या व्रतामुळे जाणार आहेत.
त्याच्यामुळे या व्रताचे खूप मोठा फायदा आहे. त्याच्यामुळे हे व्रत तुम्ही नक्की करा आणि या व्रतामुळे तुम्हाला इतका लाभ होईल की तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा हे व्रत कराल आणि म्हणाल की हो खरंच ताई तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिली आहे. हे व्रत हे केवळ नुसतं लाभ मिळवण्यासाठी नसते, तर व्रत हे स्वतःमध्ये चांगले संस्कार, संयम, भक्ती निर्माण करण्याचे एक सुंदर मार्ग आहे. आपण हा मार्ग निवडून यामध्ये आपण भक्ती ही नक्कीच केली पाहिजे. यावर्षी जर तुम्ही हे व्रत करत असाल, तर भगवान विष्णू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच धार्मिक व्रत, उपवास आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या रेखा मोरे क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा.